भारतीय इकॉनॉमीचा सुवर्णकाळ 2018 साली सुरू झालेला आहे. व्हॉट इज द प्रूफ? तुम्हाला काय वाटतं किंवा मला काय वाटतं याने इकॉनॉमीला ₹1 फरक पडत नाही. डेटा काय सांगतो ते खूप महत्वाचं आहे. माझ्या काही रील्समध्ये मी आता तुम्हाला असा डेटा देणार आहे ज्याच्यामुळे तुमचे डोळे उघडतील आणि या सुवर्ण काळात तुमचा सुवर्ण काळ साधायचा का नाही हा प्रश्न तुमच्या समोर पडेल. G20 कंट्रीजमध्ये सगळ्यात जास्त GDP हा भारताचा आहे. वी आर क्लोजिंग अराउंड 7% प्लस GDP. आणि आपल्यापेक्षा बलाढ्य देश चायना 5% खाली GDP आहे. USA 3% खाली GDP आहे. युरोपियन युनियन जगातले सगळ्यात डेव्हलप नेशन्स आहेत 1% GDP आहे. आणि जर्मनी सारखा पुढारलेला देश 0% GDP आहे. या सगळ्या डेव्हलप कंट्रीजमध्ये ग्रोथ होत नाहीये, ग्रोथ भारतात होते. आणि हे मी सांगत नाहीये तर आकडे सांगतायत. त्यामुळे या ग्रोथ स्टोरीमध्ये आपण पार्टिसिपेट करायचं की नाही हा सर्वस्वी आपला प्रश्न आहे. सगळ्यात सोपा मार्ग या ग्रोथ स्टोरीमध्ये पार्टिसिपेट करण्याचा म्हणजे इकॉनॉमीमध्ये गुंतवणूक करा. सेफ आणि सिक्युअर मार्ग असेल तो आहे म्युच्युअल फंड. 3 रेग्युलेटर्स आहेत. आजपर्यंत 60 वर्षाच्या इतिहासात कोणाचेही पैसे बुडालेले नाही. त्यामुळे सोपा मार्ग आहे. माझ्या बायोमध्ये जा, तो फॉर्म भरा आणि तुमची फायनान्शियल फ्रीडमची जर्नी माझ्याबरोबर सुरू करा. धन्यवाद. हॅपी इन्व्हेस्टिंग.